ब्युरो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। समाजातील तमसभज्ञाक, भ्रष्ट आणि अनागोंदी माजवणाऱ्यांना जनतेसमोर उघड पाडण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने लोकचित्रगुप्तची नियुक्ती करण्यात आली आहे। शहराच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीत योगदान देणारे जयंत येलुलकर आणि सुहास मुळे यांची संघटनांच्या वतीने लोकचित्रगुप्त म्हणून निवड करण्यात आली। हुतात्मा स्मारक इथे झालेल्या बैठकीत जयंत येलुलकर लोकचित्रगुप्तचा सन्मान प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट कारभारी गवळी, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ज्ञानप्पा, अंबिका नागुल, फरीदा शेख, अंबिका जाधव, लतिका पाडळे, पोपट भोसले, सखुबाई बोरगे, शशिकला गायकवाड आदी उपस्थित होते। देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली। लोकशाहीतील निवडणुकांमध्ये धनदांडगे उमेदवार मतदारांना पैसे देऊन आणि जातीचा वापर करून मागच्या दारानं निवडून येतात आणि पुढील 5 वर्षांमध्ये जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम करतात। याच कारणामुळे शहरात सर्वच भागात नागरी सुविधेचा बोजवारा उडालाय। महापालिकेचे अधिकारी अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण देतात। प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची दखल घेतली जात नाही। एकंदरीत राम भरोसे आणि अनागोंदी कारभार शहरात सुरू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आलाय। लोकशाहीतील तमसभज्ञाक तंत्राचा वापर करणाऱ्यांना सत्तेतून पायउतार केलं पाहिजे। त्याच वेळेला सत्वभज्ञाक लोकांना निवडून दिलं पाहिजे। येलुलकर आणि सुहास मुळे यांना शहराचे पहिले लोकचित्रगुप्त म्हणून संघटनांनी निवड केली आहे। विकासाला चालना देऊन वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी तमसभज्ञाक लोकप्रतिनिधी आणि लोकांना उघड करण्याची गरज आहे, असे संघटनेचं म्हणणं आहे। या ठिकाणी लोक चित्रगुप्ताची या ठिकाणी निवड केलेली आहे। जयंत येलुलकर यांना आपण या ठिकाणी त्यांची नेमणूक केलेली आहे। सुहास मुळेंची नेमणूक करतोय आपण आणि अशा हजारो लोकांना पुढे आणून हे समाजामध्ये जे काही दुर्योधन आहे, दुःशासन आहे, रावण आहे, धृतराष्ट्र आहेत वगैरे यांना मोडीत काढण्यासाठीचा हा प्रयोग आहे। धन्यवाद। बायोलॉजिकल बिलीफ इनरिचमेंट तंत्राने लोकांमध्ये असणारी तमस चेतना दूर करता येते आणि त्यांच्या ठिकाणी सत्व चेतना स्थापित करता येते। लोकजागृती आणि लोकसहभागानं भ्रष्ट तमसभज्ञाक वृत्ती दूर होऊन चांगले दिवस येऊ शकणार असल्याची भावना ॲडव्होकेट गवळी यांनी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।